आणि आमचे जे काका आहेत त्यांना मी हर्नियासाठी रियाश अमृत ज्यूस सजेस्ट केला होता आणि त्यांना मी दिल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्यानंतर 2 दिवसानं ते एकदम क्लिअर झाले. तर आता आपण काय करूया, त्यांच्या शब्दात आपण ऐकूया की ते काय सांगतात रियाश अमृत ज्यूसच्या बद्दल. तुम्ही आता काका सांगा की बाबा तुम्हाला रियाश अमृत ज्यूस दिल्यानंतर म्हणजे घ्यायच्या अगोदर तुम्हाला कसं वाटत होतं हर्नियासाठी आणि घेतल्यानंतर तुमच्यात काय फरक पडला? मी अचानकच थंडी तापानं आजारी असं वाटलं म्हणून पडलो. पण 4 दिवस पूर्ण संध्याकाळी सकाळी दिवस अजिबात जेवता आलं नाही मला. जेवायला जेवण आलं की माझी वांती व्हायची ज्यूस घ्यायच्या अगोदर. त्यानंतर मी सलाईन लावलं 4-5 बाटल्या. अच्छा. तरी त्याने मला काय अजिबात इफेक्ट झाला नाही काहीच औषधाचा. अच्छा अच्छा. आणि त्या 2 दिवसानंतर हे राजेंद्र पाटेकर आम्हाला भेटले आणि त्यांनी मला इथं आणून औषध दिलं. तर माझा इथं बेबीला असं गाठ उठलेली आहे. मोठी गाठ होती का ही साईज? 6 दिवस पूर्ण पोटात दुखत होतं आणि त्यानंतर उचकी लागत होती. अच्छा. आणि थंडीचा पेज होता. तर तो औषध घेतल्यानंतर पूर्ण 2 ते 3 तासानंतर मी जेवायला बसल्यानंतर मी 2 चपाती आणि भात सुद्धा खाल्ला. 6 दिवस अजिबात जेवलो नव्हतो. छान छान छान. आणि आता ते हर्नियाचा त्रास पण कमी झाला. आता हर्नियाच्या पोटातलाही माझं पूर्ण दुखायचं राहिलेलं आहे. ओके. आणि उचकी राहिलेली आहे. अगदी छान. आणि थंडीचा पण गेला. आणि ती गाठ सुद्धा मोठी होती ती कमी झाली आणि मऊ झाली का? अच्छा अच्छा. अगदी लहान होऊन बसली. वा वा छान छान. आता ही अजून जर 1-2-3 महिने तुम्ही ज्यूस घेतला तर ती गाठ म्हणजे ती बेबी पूर्वीसारखी दिसणार अगदी. असे रियांशला निश्चित औषध घेऊ आणि दुसऱ्यांनाही सांगू. छान. आणि रियांशला धन्यवाद द्या. रियांश कंपनीला धन्यवाद. छान. थँक्यू.